दौलताबाद पोलिसांनी सुकामेवा चोरीच्या गुन्ह्याचा अवघा काही तासात छडा लावत 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 7,01,780 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुशल सुभाषचंद्र जोशी यांचे करोडी शिवारात वृषभ गृहोद्योग या नावानं पॅकिंगचं गोदाम आहे। 7 जुलै रोजी सुमारे 10 वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे गोदामाला कुलूप लावून घरी गेले होते। त्यानंतर 10 जुलै रोजी सकाळी गोदामात आले असता शटर उचकटलेलं दिसलं। आज जाऊन पाहणी केली असता गोदामातील 2,17,000 रुपयांचे खारीक, खोबरे, काजू, बदाम आदी सुकामेवा अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। या प्रकरणी त्यांनी दौलताबाद पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली। गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांनी डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अजित दगडखेर यांना तपासणीची खबरदारी दिली। तपासादरम्यान डीबी पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी छत्रपती संभाजीनगरकडे घेऊन जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। खुलताबाद छत्रपती संभाजीनगर मार्गावरील अब्दीमंडी हद्दीतील समृद्धी महामार्ग पुलाखाली सापळा रचला। सोमवारी 9:50 ते 10:05 या वेळेस संशयित वाहन अडवून त्यातील 3 आरोपींना ताब्यात घेतलं। झडती दरम्यान चोरीतील मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली। यात अटक करण्यात आलेले आरोपी रियाज रशीद शेख, असलम बाबू पठाण, विकास कल्याण गायकवाड आरोपींकडून चोरीतील 2,01,780 रुपयांचा सुकामेवा तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची कार किंमत अंदाजे 5 लाख रुपये असा एकूण 7,01,780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक अजित दगडखेर आणि डीबी पथकाचे खुशाल पाटील, बंडू गोरे, वैशाली ढेपे, सुमेध पवार, अविनाश बरवंट यांनी ही कारवाई केली आहे। पुढील तपास पोलीस अंमलदार BL अहिरे हे करतायत।